एकीकडे काही दिवसांवर येऊन टेपलेल्या दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडीचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीत होताना दिसून येत आहे। आपण आज सकाळचा जर गोल्डचा रेट घेतला तर विक्रमी दर आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याने टप्पा गाठलेला आहे। जीएसटी सह सोन्याचा दर तब्बल एक दिवसामध्ये 4,000 उसळी घेतल्यानंतर 1,31,000 येऊन टेपलेला आहे। तर चांदीच्या दराने देखील इतिहासाचा टप्पा गाठला असून चांदीचा दर 1,96,000 म्हणजे तब्बल 2 लाखाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी येऊन टेपलेला आहे। आपल्यासोबत ग्राहक वर्ग आहे। मॅडम काय सांगाल, चांदीचा दर 1,96,000 आणि सोन्याचा दर 1,31,000। दिवाळी काही दिवसांवर येऊन टेपलेली होती, मात्र तुम्ही अजून 5 दिवस बाकी, जर तुम्ही सोनं खरेदी करतात या ठिकाणी काय प्रतिक्रिया तुमची? हो, मला सोनं खरेदी करायचं होतं। माझी खूप इच्छा होती की भरपूर काही सोनं खरेदी करायचं। लग्न सराईचे पण दिवस आहे आणि 4 दिवसावर दिवाळी आलेली आहे। तर प्रत्येक महिलेची इच्छा असते की धनतेरसला सोनं खरेदी करायचं, नवीन शुभ दिवस आहे। पण सोन्याचा भाव इतका वाढत चाललेला आहे, आपण वाट बघतो की उद्या कमी होईल, आज कमी होईल, पण नाही। काल सोन्याचा भाव 1,27 होता, तर आज तो 4,000 वाढला आहे। म्हणजेच आज सोन्याचा भाव 1,31 झालेला आहे आणि चांदी ही 2 लाखावर गेलेली आहे। आणि दिवसेंदिवस मला नाही वाटत की सोनं कमी होणार आहे, दिवसेंदिवस सोनं हे वाढतच जाणार आहे। तर म्हणून मी आजच सोनाराच्या दुकानात भेट दिली आणि माझ्या बजेटनुसार मी आज सोनं खरेदी करते। तर दिवसेंदिवस सोने आणि चांदीच्या दरात होत असलेल्या वाढमुळे या ठिकाणी ग्राहक वर्ग आजच दिवाळीचा शुभ मुहूर्त सोडून आजच सोनं खरेदी करतायत। नेमकी याची काय कारण आहे दादा? सुवर्णव्यवसायिक आपल्यासोबत, दादा काय सांगाल? 1,96,000 चांदीचा आणि सोन्याचा आकडा जो आहे 1,31,000 येऊन टेपलेला आहे। दिवाळी अजून 4 दिवस बाकी, मात्र ग्राहकांची गर्दी आजच आपल्या शोरूम मध्ये दिसून येते। नेमकी काय प्रतिक्रिया? आता 1,31,000 पर्यंत सोन्याचे भाव झालेले आणि चांदीचे भाव 1,96 पर्यंत झालेले आहे। कुठेतरी हे जे वाढ झाली आहे शॉर्ट टर्म मध्ये झालेली आहे आणि याचे कारण जे जिओपॉलिटिकल टेन्शन आणि US आणि चायनाचा टॅरिफ रेट युद्ध जो परत सुरू झालेला आहे ते याच्या मागचं कारण आहे। आणि ग्राहकांचा आपण विचार केला तर ग्राहक वर्ग जे आहे जे 1 लाखावरती सोनं घ्यायला जे थांबले होते ते आता सोनं घेत आहे। कोणी 1,10 वर घेतलं, कोणी 1,15 वर घेतलं, कोणी 1,20 वर घेतलं। पण दिवाळीच्या मुहूर्त यायच्या आधीच लोक आजच सोनं चांदीची बुकिंग आजच करून घेत आहे। तर ह्या होत्या सुवर्ण व्यावसायिकाच्या प्रतिक्रिया की दिवाळी पूर्वीच या ठिकाणी ग्राहक वर्ग वेट अँड वॉच न करता दररोज होत असलेल्या जागतिक पातळीच्या घडामोडींमुळे, सोनं आणि चांदीच्या दरात होत असलेल्या वाढमुळे ग्राहक वर्ग आजच सोनं आपलं या ठिकाणी खरेदी करताना दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।